रेसिपीचं नाव आहे कोळंबी पुलाव। तर पाहूया, आपण हे घेतलेले आहेत प्रॉन्स, कोळंबी, ते 3 कांदे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले उभे टोमॅटो, लसूण, मीठ, लाल मिसळलेली चटणी, हळद, कोकम, तमालपत्र, गरम मसाला, जिरा पावडर, लसूण, 2 ते 3 हिरवी मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। चला तर आपण कोळंबीला मसाला लावून घेऊयात। सुरुवातीला घेणार आहोत मीठ, हळद, जिरा मसाला, गरम मसाला, कोकम, लिंबू आपण पिळून घेणार आहोत। आपण हे सगळं मॅरिनेट करून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटं आपण हे असंच ठेवूयात। चला तर सुरुवातीला आपण कोळंबीचा पुलाव करण्यासाठी आपण फोडणीची तयारी करून घेऊया। स्टार्टिंगला आपण 1-3 चमचे तेल घेणार आहोत। तेल गरम झाल्यावर आपण तेलामध्ये 2 ते 3 तमालपत्र, उभे चिरलेले 2-3 हिरव्या मिरच्या, आणि उभा बारीक चिरलेला कांदा। कांदा लालसर आणि खरपूस भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत। बारीक उभे चिरलेले टोमॅटो, त्यामध्ये मीठ, अर्धा चमचा हळद, मिसळलेली 2 ते 3 चमचे चटणी, गरम मसाला आणि जिरा पावडर मसाला, हे सगळं एकत्र हलवून घेणार आहोत। त्यानंतर टोमॅटोला चांगलं तेल सुटल्यानंतर आपण मसाल्यात कोळंबी मिक्स करून घेणार आहोत। मसाला भाजून झालेला आहे आपला। आता मसाला भाजल्यानंतर आपण त्यात कोळंबी टाकणार आहोत। आणि आता कोळंबी आपण कोळंबीचा मसाल्यामध्ये उतरेल असं आपण 4 ते 5 मिनिटं कोळंबी वाफळून घेणार आहोत। चला तर आपण 5 मिनिटं वाफवूयात। चला, कोळंबी मसाल्यामध्ये चांगली फ्राय झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण धुवून तांदूळ टाकणार आहोत। चला, आपण ह्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत। आता आपण ते चांगले परतून घेऊन त्यामध्ये आता आपण पाणी ऍड करणार आहोत। चला, यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत आणि 1 चमचा तूप आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर।
अशा प्रकारे आपली तयार झाली आहे कोळंबी पुलाव. आता 10 ते 15 मिनिटात आपली ही तयार होईल. कोळंबी पुलाव हा रेसिपी तयार झाला आहे. चला तर प्लेटमध्ये आपण तो काढू.